चला तर मग आज एका ताईंच्या फरमाईशीवरून एक पौष्टिक डाळ तडका घेऊन आलेली आहे मी. हो, एका ताईंनी DM करून सांगितलेलं की असं पोटाला थंड अशी मस्त आणि टेस्टी अशी डाळ दाखव ताई. तर मुगाची डाळ घेतलेली आहे. 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायची आहे. तोपर्यंत एक पातेलं घेऊन त्यात गरम पाणी उकळत ठेवायचं आहे. पाणी उकळलं की आपण जी 15 मिनटं भिजत ठेवलेली डाळ होती मुगाची त्यात ओतायची आहे. थोडीशी डाळ 10 मिनटं झाल्यावर त्याच्यात कांदा, टमॅटो आणि हिरवी मिरची मी त्यामधून चीर पाडलेली आहे. बारीक करायची गरज नाही, थोडे जाडसर असेल तरी चालेल. हे बघा, मस्त डाळ शिजवून घ्यायची आहे आणि कांदा, टमॅटो, मिरची घालायची आहे. त्याच्यावरती सफेद सफेद जे येतं फेस ते काढून टाकायचं आहे आणि त्यात नंतर हे घालून त्यात हळद घालायचं आहे. जिरं भरपूर घालायचं आहे कारण जिरं पोटाला अतिशय थंड आणि मुगाची डाळ ही थंड पोटाला आणि पौष्टिकही. आजारी माणसाला जरी खाऊ घातली तरी खूपच काहीच प्रॉब्लेम नाही. मिरचीचं प्रमाण कमी करा आणि ताकदीलाही मस्त आहे. आता ही डाळ चांगली शिजू द्यायची आहे. अर्ध्यावर शिजली की ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा, डाळ मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण रेसिपी पहा, स्किप करू नका. आता मी ह्याला तेलाची फोडणी घेतलेली, तुम्ही वाटलंच तर तुपाची घेऊ शकता. त्याच्यात जिरं आणि राई घातलेली आहे फोडणीला. मस्त तडतडू द्यायची फोडणी. त्यात घालायचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची, हिंग घातलेला आहे मी. मस्त हिंगाचा वासही छान, हिंगही पोटाला छान. गॅस बीस असेल तर पोटातून तो निघतो, पटकन आराम मिळतं. हे बघा, बेडगी मिरची घेतलेली आहे मी, काश्मीरी बेडगी मिरची आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट घेतलेली आहे. आलं लसूणची पेस्ट नसेल तर ठेचूनही घालू शकता. आणि थोडंसं तिखट, थोडंसं रंगाला, बाकी कशाला नाही. तिखट हे तिखटीचं नाही आहे, फक्त रंगापुरतीचं आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आता हे सगळी फोडणी आपण डाळीत घालून मिक्स करायची आहे. रेडी दाल तडका एकदम झालेला आहे. आणि हां, त्याच्यात स्पेशल इन्ग्रेडियंट बाकी आहे, ते आहे कस्तुरी मेथी. ही चिमटीवर कस्तुरी मेथी घ्यायची आहे आणि त्यात मिक्स करायची आहे. मस्त डाळ 15 ते 10 मिनटं उकळली तरी चालेल, इनफ आहे. कोथिंबीर भुरभुरायची आहे मस्त वरून आणि डाळ तडका रेडी. तुमचं पौष्टिक डाळ तडका इज रेडी. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नक्की ही डाळ ट्राय करून मला सांगा कशी वाटली. ऑसम एकदम, खरंच खूप चविष्ट. मेन म्हणजे पौष्टिक. उन्हाळ्यात, गरमीत कधीही पोटाचे विकार झाले तर तुम्ही ही अशी खाऊ शकतात, भाकरी पोळी भाताबरोबर.